Hello students, today we will take new point percentage composition, but before that we will take few numericals on mole concept again. Yesterday we have take numericals on mole concept. Today we will see numericals on mole concept, but on Avogadro's law. Okay, बघा numerical काय? Calculate the number of moles and molecules of ammonia gas having 67.2 decimeter cube of volume at STP. ओके, न्यूमेरिकल काय सांगतो की मोल्स अँड मॉलिक्युल्स काढायचे आहेत आपल्याला. अमोनियाचं व्हॉल्यूम आहे 67.2 डेसिमीटर क्यूब ॲट STP. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशरला मेजर केलंय. त्याचं व्हॉल्यूम आहे 67.2 डेसिमीटर क्यूब म्हणजेच लिटर. त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया असेल आणि त्याचे मॉलिक्युल्स पण काढायचे आहेत. ओके, नंबर ऑफ मोल्स अँड नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग पहिल्यांदा काय हे करावं लागणार आहे, आपण एक गोष्ट काल माहिती करून घेतली की 1 mole of any gas occupies 22.414 liter volume at STP. 1 mole कोणताही गॅस राहू द्या, किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो? 22.414 लिटर. त्यालाच ब्रेकमध्ये 22.4 लिहिलं तरी चालतं. ओके, लिहितात किंवा 22.414 कुठलंही घेतलं तरी चालेल. ओके, मीन्स 1 mole of any gas occupies volume 22.4 liter. ओके, शॉर्टमध्ये असं यूज करा किंवा लॉंग 22.414 काही पण यूज करा. ओके, देन हाऊ मच मोल occupies the 67.2 decimeter cube or liter volume at STP, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला नंबर ऑफ मोल्स येतील आणि नंबर ऑफ मोल्स तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढता येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय आलं? 67.2 into 1 upon 22.4. Number of moles of ammonia which occupies the volume 67.2 liter is equal to 67.2 into 1 upon 22.4. ओके, याच्याकडे आणि याच्याकडे बघा काय येईल, याला 3 ने मल्टिप्लाय केलात की तेवढंच येईल. 22.4 into 3 67.2. ओके, किती येईल? नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया इज इक्वल टू 3. ओके, आणि 3 moles of ammonia occupies the volume 67.2 decimeter cube or liter. इतकं लक्षात आलं. नंबर ऑफ मोल्स आपण फाइंड आउट केले. देन डिटरमाइन द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसं काढता येईल? आता तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. देन नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू n into Na. Number of moles we have determined. ओके, किती आले? 3. Na अवोगॅड्रो नंबर, त्याची व्हॅल्यू किती आहे? 6.023 into 10⁻23. मल्टिप्लाय करा. 3 3 is 9, 3 2 is 6, 3 0 0, 3 6 is 18, 1.23. Okay, that much 67.2 decimeter cube of ammonia having a 18.069 into 10⁻23 ammonia molecules. Okay, number of moles किती आला? 3 and number of molecules 18.069 into 10⁻23. ओके, यावेळेला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. व्हॉल्यूम दिलं जाईल किंवा एखादी वेळेस काय दिलं जाईल? मास दिलं जाईल गॅसचं, त्याच्यावरनं व्हॉल्यूम काढा असं विचारलं जाईल. काढता येईल? यस. मासवरनं नंबर ऑफ मोल्स काढता येईल. गिव्हन मास अपॉन मोलार मास. त्या गॅसचं मोलार मास तुम्हाला काढावं लागणार आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती असेल तर. गिव्हन मास अपॉन मोलार मासवरनं नंबर ऑफ मोल्स काढता येईल. अँड वेन यू नो नंबर ऑफ मोल्स देन यू कॅन डिटरमाइन व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दॅट गॅस ॲट STP. बरोबर आहे, बिकॉज 1 mole of a gas at STP occupies 22.414 लिटर व्हॉल्यूम. त्यावेळेला तुम्हाला कितीही नंबर ऑफ मोल्सचं व्हॉल्यूम काढता येईल. ओके, म्हणजे मास दिलं तरी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं ते पण काढता येईल, किंवा व्हॉल्यूम दिलं तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स अँड नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतात त्या गॅसेसचे ते पण तुम्हाला काढता येईल. ओके, याच्यावरचा एक न्यूमेरिकल मी तुम्हाला घरी करण्यासाठी देईन आणि त्यानंतर आपण दुसरा पॉईंट.
हा न्यूमेरिकल आहे, इझी आहे, मला घरी सॉल्व करायचं आहे आणि मला व्हॉट्सअपला शेअर करायचं आहे त्याचा आन्सर. न्यूमेरिकल वाचतो मी. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम इन डेसिमीटर क्यूब ऑक्युपाइड बाय 60 ग्रॅम ऑफ इथेन. इथेनचा फॉर्म्युला काय? C2H6 ॲट STP. इथेनचा मोलेक्युलर फॉर्म्युला C2H6. ओके, हा करात. मी कसं करायचं सांगणार नाही कारण तुम्हाला येईल तो. ओके, करून मला शेअर. देन विल टेक नेक्स्ट पॉइंट, पर्सेंटेज कंपोजिशन. दूसरा पॉइंट आहे पर्सेंटेज कंपोजिशन. See, percentage composition of different elements in a compound. आता कंपाऊंड म्हटल्यानंतर काय असतं? When atoms of two or more than two elements combine with one another in a fixed ratio, then compound is formed. काय होतं? कंपाऊंड फॉर्म. म्हणजे कंपाऊंड मध्ये वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम असतात. ओके, मग त्या प्रत्येक एलिमेंटचं कंपोजिशन किती आहे त्या कंपाऊंडमध्ये हे आपल्याला काढता येतं. पर्सेंटेज कंपोजिशन. फॉर एक्झाम्पल, इन कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट दिस इज अ कंपाऊंड. ठीक आहे, मग याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत? वन इज कॅल्शियम, वन इज कार्बन, वन इज ऑक्सिजन. 3 एलिमेंट्स आहेत. मग त्या प्रत्येकाचं पर्सेंटेज कंपोजिशन आपल्याला काढता येतं. पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे हा जर मॉलिक्यूल टोटल 100% धरला तर त्यामध्ये कॅल्शियम किती पर्सेंटेज आहे, कार्बन किती पर्सेंटेज आहे, ऑक्सिजन किती पर्सेंटेज आहे हे काढता येतं. दॅट इज द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट इन अ कंपाऊंड. त्याला कोणतं पर्सेंटेज कंपोजिशन बोलतात? मास पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट इन अ कंपाऊंड. ओके ओके, मास पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट इन अ कंपाऊंड. तो डिटरमाइन करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ओके, तो फॉर्म्युला काय? पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट इन अ कंपाऊंड. कोणतं पर्सेंटेज कंपोजिशन? मास पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट इन अ कंपाऊंड इज इक्वल टू mass of that element in a compound divided by molar mass of that compound into 100. हा फॉर्म्युला पर्सेंटेज कंपोजिशन काढण्यासाठी. ओके, कुठल्याही एलिमेंटचं त्या कंपाऊंडमध्ये किती पर्सेंटेज कंपोजिशन आहे करण्यासाठी त्या एलिमेंटचं मास अपॉन टोटल मोलार मास इंटू 100. तर याच्या अगोदरचं थोडंसं थेरॉटिकल पार्ट म्हणजे पर्सेंटेज कंपोजिशनमध्ये, इफ न्यू कंपाऊंड इज डिस्कवर्ड, फर्स्ट यू हॅव टू आस्क व्हॉट इज द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड, विच एलिमेंट्स आर प्रेझेंट इन दॅट कंपाऊंड. सपोज एखादी नवीन अननोन कंपाऊंड डिस्कवर केला तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा विचारलं जातं की बाबा त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय, त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. ते एलिमेंट्स आहेत तर मग त्याचं पर्सेंटेज कंपोजिशन काय, प्रत्येक एलिमेंटचा किती पार्ट आहे त्यामध्ये. ओके, हे विचारलं. अँड दिस पर्सेंटेज कंपोजिशन is helpful to check the purity of a substance. Suppose in a pure compound having percentage composition, specific percentage composition of that elements, and when we have to check the purity of another compound of same type, then if composition is same, then that compound is pure. If percentage composition of that element is not same, then compound is impure. Okay, to check the purity of a compound, this percentage composition of element is helpful. आणि तो चेक करण्यासाठीचा हा फॉर्म्युला. बऱ्याच वेळा पर्सेंटेज कंपोजिशन विचारतात आणि त्यावेळेस तुम्हाला कळता आलं. याच्यामध्ये एक पहिल्यांदा आपण फॉर्म्युला नोट डाऊन करा. चालेल, याच्यामध्ये आपण घेऊयात एक क्वेश्चन घेऊयात.
न्यूमेरिकल आहे. डिटरमाइन द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोलमध्ये कुठले कुठले एलिमेंट प्रेझेंट आहेत इथं फॉर्म्युला दिला. इथाइल अल्कोहोल मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H5OH. ओके. मग एलिमेंट्स कोणते प्रेझेंट आहेत? कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. कार्बनचे ॲटम किती आहेत? 2. हायड्रोजनचे ॲटम किती आहेत? 5 and 1 6. बरोबर आहे. इथे काय? इथं 5 आहेत, 6 आणि एक ऑक्सिजन आहे. मग याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन करायचं आहे. फर्स्ट वन, पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कार्बन. पहिल्यांदा कार्बनचं करूयात. ओके. फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. मास ऑफ दॅट एलिमेंट इन अ कंपाऊंड अपॉन मॉलिक्युलर मास. पहिल्यांदा याचं मॉलिक्युलर मास आपण डिटरमाइन करूयात. ओके. मी मॉलिक्युलर मास घेताना सांगितलं होतं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येणार आहे. त्यासाठी मॉलिक्युलर मास घेतले आपण आणि बऱ्याच जणांना ते होमवर्कला दिलेला क्वेश्चन सॉल्व्ह करून मला पाठवला आहे. ओके. तर याचं मॉलिक्युलर मास काढून बघा स्वतः पहिल्यांदा. ओके. आलं. तर आता बघा C2 2 कार्बन, एका कार्बनचा ॲटॉमिक मास होतं 12. 2 कार्बन असल्यामुळे 24 प्लस हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1. 6 हायड्रोजन आहेत म्हणून 6 प्लस ऑक्सिजन 1 आहे त्याचा ॲटॉमिक मास 16. टोटल किती येतं? 24 प्लस 6 30 प्लस 16 46. मॉलिक्युलर मास ऑफ इथाइल अल्कोहोल इज 46. बरोबर आहे. ओके. 46 मॉलिक्युलर मास आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आता पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कार्बन त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आत्ताच आपण घेतलाय. काय फॉर्म्युला? मास ऑफ दॅट एलिमेंट इन अ कंपाऊंड अपॉन मोलार मास इंटू 100. मास ऑफ दॅट एलिमेंट इन अ कंपाऊंड त्याचं मास किती आहे? 2 कार्बन. एका कार्बनचं किती होतं? 12. 2 कार्बन असल्यामुळे 12 × 2 24. 24 अपॉन 46. ओके. मास ऑफ दॅट एलिमेंट इन अ कंपाऊंड घेतलं मी कार्बनचं मास. त्या एलिमेंटचं कार्बनचं कंपाऊंडमध्ये किती आहे? 24 अपॉन 46 इंटू 100. ओके. कॅल्क्युलेशन करात काय होईल? इथं 12 येईल, इथं 23. 12 इंटू 100 1200 अपॉन 23. 1200 अपॉन 23 किती आलं बघा? 23 5 115. ओके. 115 5 उरले 50 झाले. 23 2 46. 4 उरले 40 झाले. 23 1 23 17 170 6 7 येईल. ओके. जवळपास नियर अबाउट. ओके. तर यावेळेने याचं आलं 52.17% ऑफ कार्बन प्रेझेंट इन द इथाइल. ओके. पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कार्बन काढलं. कॅल्क्युलेशन करा ते त्यावेळेने ते होईल. त्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ हायड्रोजन. नोट डाऊन करा. नेक्स्ट पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ हायड्रोजन. फॉर्म्युला तोच. मास ऑफ दॅट एलिमेंट इन अ कंपाऊंड अपॉन मॉलिक्युलर मास इंटू 100. हायड्रोजनचा मास किती आहे? 6. इथं 5 आणि इथं 1 6 अपॉन मोलार मास 46 इंटू 100. ओके. याचं किती होईल? 323. ओके. 2 3 6. इथं 23 येईल. 3 इंटू 100 300 अपॉन 23 किती होईल? 300 अपॉन 23. 23 1 23 उरले किती? 7 झाले 70. 23 3 69. बरोबर आहे. 23 7 उरले झाले 70. 3 69 उरले 1 झाले 10.0. ओके. 100 झाले. 23 4 49. सॉरी 23 4 92. तर ह्याचं हे येईल. ओके. 100 असतं. तर ह्याचं तुम्हाला आन्सर येईल पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ हायड्रोजन इज 13.04. पर्सेंटेज कंपोजिशन हायड्रोजनचं किती आहे? 13.04%. ओके. तर त्यानंतर नेक्स्ट पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ ऑक्सिजन
इन इथाइल अल्कोहोल इज इक्वल टू, ओ मीन्स ऑक्सिजन इथं लिहून घ्या, पूर्ण लिहा किंवा लिहा. ऑक्सिजनचं मास काय, मास ऑफ दॅट एलिमेंट इन अ कंपाऊंड 16, एकच ऑक्सिजन आहे 16 अपॉन मोलार मास ऑफ कंपाऊंड 46 इंटू 100, हे करा 8 अपॉन 23 इंटू 100 किती येईल, 800 अपॉन 23 किती येईल बघा, 23 3 69 उरले किती 11 उरले 110, 23 4 92 उरले किती 8 and 10 18 चं 180 झालं, 7 नियर अबाउट 8. ओके, तर यावेळी 34.7% ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन इथाइल. ओके, कळलं आपण. डिटरमाइन द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन इथाइल अल्कोहोल. तर प्रत्येकाचं इथाइल अल्कोहोलमध्ये कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर त्याचे प्रत्येकाचं पर्सेंटेज कंपोजिशन किती आहे ते आपण काढलेलं आहे. ओके, यावेळेला तुम्हाला कुठल्याही याचं काढता येईल. याच्यावरती पण कधी कधी क्वेश्चन विचारला जातो नीटला, जेईला. बघा हा चॅप्टर खूप बेसिक आहे, कॅल्क्युलेशन आहेत पण खूप महत्त्वाचं आहे. कुठेही पुढे याच्यावरचा पॉईंट तुम्हाला येतो. ओके, यावेळेला पर्सेंटेज कंपोजिशन झालं. याच्यावरचं एक न्यूमेरिकल याच्यावरचा पण आपण घरी देऊयात. ओके, म्हणजे तो तुम्ही करता येईल, इझी आहे. मी थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड सांगेन आणि त्यानंतर तुम्ही करा. हा एक न्यूमेरिकल आहे, इझी आहे. ओके, बघा मी वाचतोय, कॅल्क्युलेट द मास पर्सेंट ऑफ डिफरंट एलिमेंट्स प्रेझेंट इन सोडियम सल्फेट. सर्व एलिमेंटचं सोडियम सल्फेटमधल्या पर्सेंटेज कंपोजिशन काढायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला अटॉमिक मास मी सांगतोय. सोडियमचा अटॉमिक मास आहे 23, घेऊन घ्या. ओके, सोडियमचा अटॉमिक मास आहे 23, सल्फरचा आहे 32 आणि ऑक्सिजनचा अटॉमिक मास आहे 16. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरनं मॉलिक्युलर मास पण काढता येईल आणि प्रत्येक एलिमेंटचा मास त्या कंपाऊंडमध्ये किती आहे ते पण काढता येईल. ओके, हे अटॉमिक मास ऑफ सोडियम, सल्फर अँड ऑक्सिजन. ओके, आणि न्यूमेरिकल करत आणि मला आन्सर व्हॉट्सअपला शेअर करत. इतका पार्ट पुरेसा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला घेऊ. ओके.